तर आज हे आपल्याबरोबर माळीजापचे मंडलिक आहेत, व्यापारी म्हणजे व्यापारी म्हणण्यापेक्षा शेतकरी पण आहे आणि व्यापारी पण. यांची फेमस म्हणजे यांची गोदडीची शेती असते आणि त्याबरोबर हे व्यापार करीत असतात. गोदडी शेती म्हणजे काय असते नेमकी सांगा शेतकऱ्यांना. हे कंदमुळे हां दुष्काळ पडला होता त्यासाठी आपल्याकडे खाण्यासाठी वापरलं गेलं. हां त्याच्यापासून अन्न थोडं खाल्लं तरी पोट जादा भरतं. हां जादा खायची गरज नाही. हां ते जास्त करून कुठं चालतं? ते राजूरला जास्त प्रमाण. आदिवासी भट्ट्यात जादा चालतं. हां आणि आता जो मार्केट कमिटीने काहीतरी निर्णय घेतला त्या दिवशी व्यापारी उठवले, विकून तिकडे टाकले किंवा तिकडले या वाट्यावर बसवले. काय नेमकी मार्केटिंग कमिटीने काय निर्णय घेतला त्या दिवशी? त्या दिवसाचा निर्णय तो चुकीचा झाला. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला जागा आखून देऊ, त्यानंतर तुम्ही बसा. पण त्या दिवशी अचानक आले आणि डायरेक्ट उठवलं. काही भाजीपाल्याचं नुकसान केलं का? नुकसान त्यांनी नाही केलं, पण उन्हात राहिल्यामुळे ऑटोमॅटिक नुकसान झालं त्याचे. आता काय निर्णय घेतलाय त्यांनी? आता ते वट्टेवर बसवणार आहे उद्या. आज गुरुवारी बाजार नाही, गुरुवारचं नाही, शुक्रवारी दिल्लीसाठी उद्या बसून वट्टे आखून देणार आहे. आणि ते जागा फिक्स करून देणार आहे का व्यापारी बाजार? व्यापाऱ्याला फिक्स करून देणार आहे दिल्ली गुजरीसाठी. हां डेली गुजरीसाठी. तर आपलं नाव काय? शिवाजीराम भाऊ म्हणले, राहणार माळीजाप.